उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800 890 6290। निवडणुकांच्या राजकीय खेळींसाठी कॅरम स्पर्धा ठरली निमित्त। भाजप हे महायुतीचं सरकार म्हणून राजकीय कारभार सांभाळत आहे। कोणत्याही पक्षातील आघाडीचा नेता महायुतीत आणण्यासाठी भाजप प्रयत्नांची पराकाष्ठा लावून आघाडीचा नेता महायुतीत आणतोच आणत असं भाजपचं रेकॉर्ड सर्वांना माहिती आहे। काही दिवसांपूर्वीच कोल्हापुरातील काँग्रेसची ताकद असणारे शारंगधर देशमुख यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं। शारंगधर फुटबॉल चषकानंतर सध्या शारंगधर कॅरम चषक सुरू आहे। याच कॅरम चषकादरम्यान पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धनंजय महाडिक आणि स्वतः शारंगधर देशमुख कॅरम खेळाचा आस्वाद घेत असल्याचं पाहायला मिळतंय। व्यस्त असणारे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार धनंजय महाडिक यांनी वेळ काढून येणं निवडणुकांच्या राजकीय खेळींसाठी कॅरम स्पर्धेचं निमित्त असावं असं म्हणावं लागेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीची पकड मजबूत करण्यासाठी जोमाने कामाला लागा असा संदेश दिल्यानंतर कोल्हापुरातील महायुतीचे नेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीची पकड मजबूत करण्यासाठी राजकीय आहेत। देशमुख यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे कोल्हापुरातील काँग्रेसच्या बळाला मोठा फटका बसल्याचं मानलं जात आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून इच्छुक उमेदवार जोमाने कामाला लागलेत। अशातच आता पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धनंजय महाडिक आणि शारंगधर देशमुख यांचं एकत्रित बसून कॅरम खेळणं म्हणजे महायुती सरकारकडून नव्या राजकीय डावपेचांची जणू आखणीच। एकीकडे पावसाने जोर धरला असतानाच दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्यात। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।